स्वर्गीय प्रीती मधुकर कोकणी यांच्या पुण्यस्मरणार्थ शैक्षणिक साहित्य वाटप। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या असलोद येथील जय किसान विद्यालयात स्वर्गीय प्रीती मधुकर कोकणी यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम अत्यंत हृदयद्रावक वातावरणात पार पडला। विद्यालयात कार्यरत असलेले लिपिक श्री मधुकर दिनकर कोकणी यांनी आपल्या लाडक्या कन्येच्या आठवणी जपत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले। मुलीच्या अकाली जाण्याचे दुःख आजही मनात ताजे असताना माझी प्रीती आज या जगात नाही, पण या शाळेतील प्रत्येक मुलीत मला तिचेच रूप दिसते। तिच्या स्मृती जिवंत राहाव्यात आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार मिळावा यासाठी हा उपक्रम घेतला आहे, असे सांगताना श्री मधुकर कोकणी भावुक झाले। बोलता बोलता त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे अश्रू अनावर झाले। पालकांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पाहून संपूर्ण सभागृहात शोकाकुल शांतता पसरली। उपस्थितांचे डोळे पाणावले तर अनेकांचे काळीज हेलावून गेले। शैक्षणिक साहित्य मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदामागे लपलेली ही वेदना प्रत्येकाला जाणवत होती। एका लेकीच्या स्मृतीतून इतर विद्यार्थ्यांच्या भविष्याला आधार देण्याचा हा प्रयत्न सर्वांसाठी अंतर्मुख करणारा ठरला। यावेळी श्री रोहिदास मराठे, श्री पीतांबर पवार, श्री भीमसिंग गिरासे, श्री दिनेश पाटील, श्री वेडू पाटील, श्री दिलीप गांगुर्डे, श्रीमती ललिता पाटील, श्री बाळासाहेब पवार, श्री सुरेश पवार, श्री रमेश पवार, श्रीमती नंदाबाई पवार, श्री दिनेश जैन, श्री राधेश्याम तांबे, श्री इंदास मराठे यांच्यासह मुख्याध्यापक श्री दीपक गिरासे, श्री संदीप याईस, श्री बामसिंग ठाकरे तसेच शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री दीपक गिरासे यांनी केले। दुःखाच्या गर्तेतून समाजोपयोगी कार्याचा मार्ग निवडत स्वर्गीय प्रीती कोकणी यांच्या स्मृती शिक्षणाच्या प्रकाशात उजळवण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेला। गावकरी एक्सप्रेस न्यूज।